शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. सर्वच बँकांचे पीक कर्ज माफ होणार. पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या बँकेतून पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात असून कांद्याच्या दरात झालेली प्रचंड घसरण ही चिंतेची बाब बनली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फारशी उपयोगी ठरणार नाही. सरसकट कर्जमाफी करून एकदा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महाग झाले. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबण्याचा केंद्राचा निर्णय. सिलेंडर पाठपुराव्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महाग झाले आहेत. आता शेतमजुरांचाही अपघात झाल्यास 2 लाखापर्यंत अनुदान. शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान ही महत्त्वाची योजना असून शेती करताना अपघात झाल्यास शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. शेतकरी पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सुरुवातीला हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र तो अद्याप जमा झालेला नसल्यामुळे 13 मार्च 2026 ही संभाव्य तारीख चर्चेत आली आहे. भारताने पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडिया चॅम्पियन. पहिल्यांदा यजमान टीमने जिंकले विजेतेपद. फायनलमध्ये विक्रमी 255 धावा. न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 6,000 रुपये. केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या 2,000 रुपयांची हप्त्याची वाट पाहत आहेत. बेकायदा कापूस बियाण्यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त. बेकायदेशीर मार्गाने विकल्या जाणाऱ्या विना परवाना HTBच्या कापूस बियाण्यांबाबत कृषी तज्ज्ञ आणि वीज उद्योगातील प्रतिनिधींनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यावर भर. 300 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य. पर्यावरणाचे संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. इराणच्या तेल डेपोवर हल्ला करण्यात आला आहे. अमेरिका इस्रायलच्या बॉम्ब वर्षावाने पसरली धुराची चादर. मध्य पूर्वातील युद्ध अधिकच चिघळत असताना इराण विरोधात अमेरिका व इस्रायलने रविवारी सलग 9व्या दिवशी हल्ला केला आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत 83 मुलांसह 394 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. AI शेतीचा महाराष्ट्राबाहेरही विस्तार. एकाच तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. सध्या काही कंपन्या केवळ IoT सेन्सर बसवून त्यालाच AI प्रणाली म्हणत आहेत. हे सेन्सर जमिनीतील ओलावा, तापमान, आर्द्रता किंवा खत मात्रेची माहिती देतात, मात्र ती मर्यादित क्षेत्रापुरती अवलंबून असते. खासगी कारखान्यांचे 500 कोटी रोखले. थकीत अनुदानाचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात. सरकारी थकबाकी किंवा शासकीय शुल्काचा भरणा न केल्यास गाळप परवाना नाकारल्याने राज्य सरकारने खासगी कारखान्यांचे तब्बल 500 कोटी रुपयांचे अडकून ठेवले आहे. अनुदान वाटपात सरकारी आणि खासगी याचा भेदभाव करीत सरकारने हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. राज्यातील लाखो रेशन कार्ड होणार बंद. 1 एप्रिलपासून कार्डच्या नियमात मोठे बदल होणार. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल केले आहेत. नुकतीच सरकारकडून रेशन कार्ड पात्रतेबाबत नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. खरीपासाठी देशात पुरेसा खत साठा. केंद्र सरकारची माहिती टंचाईची शक्यता फेटाळली. देशात आगामी खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा असून शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघातामध्ये घातपाताची शक्यता नसली तरी या घटनेची निष्पक्षता घ्यावी, अशी चौकशी करून दोषींना कोणत्याही सवलत न देता कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजाचे न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मिळणार आता कर्ज. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले तर भारताची शेतमाल निर्यात धोक्यात. GTRIच्या अहवालात महत्त्वाचा इशारा. भारतीय कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे भारताने पश्चिम आशिया देशांवरील अवलंबित कमी करून इतर देशांसोबत निर्यात वाढण्यावर भर द्यावा, असे या अहवालात सांगितले आहे.
जिल्ह्यात मकाचे दर अचानक वाढल्याने शेती पशुपालन क्षेत्रात वेगवेगळे चित्र दिसत आहेत. मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने त्यांना आर्थिक फायदा होत असला तरी दूध उत्पादक आणि पशुपालांना चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आतापर्यंत 28,500 वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी तब्बल 15,700 प्रकल्प महिलांचे आहेत. अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या तहसील तलाठी कार्यालयात चक्रा. गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान तालुक्यातील सुमारे 40% शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचले नसल्याची तक्रार आली आहे. अनुदानाची रक्कम नेमकी कधी मिळणार याची माहिती घेत शेतकरी तलाठी व तहसील कार्यालयात वारंवार चक्रा मारत आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे तेलाच्या दरात वाढ, देशांतर्गत महागाई मात्र नियंत्रणात. संसदेत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण. इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा भारतीय महागाईवर परिणाम. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध त्वरित थांबवले जावे असे आवाहन रशियाचे अध्यक्ष यांनी केले आहे. युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.